गावाच्या बाहेर असणारं एक मंदिर, मंदिराच्या दिशेने धावणारा समाज, लगबगीने पुढे जाऊन जागा मिळावी म्हणून तत्परतेने घरातनं लवकर निघाला आणि हा येणारा सगळा समाज त्या मंदिरामध्ये जमा होतोय। त्यावेळच्या चिमण्या, बत्त्या, मशाली असाच प्रकाश, हा प्रकाश नव्हताच। देवाच्या दिवडीमध्ये तेल घालून त्याची लागलेली ज्योत, त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये देवाचं दिसणारं ते सुंदर दर्शन, त्या असणाऱ्या चिमण्या, त्या चिमण्यांच्या प्रकाशामध्ये, चिमण्या म्हणजे रॉकेटचे दिवे, त्या चिमण्यांच्या प्रकाशामध्ये समाज सगळा बसलेला आहे आणि कीर्तन आहे या कारणासाठी हा सगळा समाज बुवाच्या अगोदर येऊन उभा आहे, म्हणजे बसलेला आहे। मी पूर्वीच्या काळचं सांगतो, बुवांच्या अगोदर समाज येऊन बसायचा। आता बुवा जायच्या संपलं का कीर्तन? म्हटलं गदड्या 6 दिवस झाले, तुझ्याकडे पत्रिका आली, वेळ कुठे वाचायला? याचा परिणाम ते वारकरी कीर्तन आहे, आपल्यासारखं नारदीय कीर्तन आहे। वारकरी कीर्तनामध्ये पहिली पंचपदी, नंतर बुवांची स्वारी गाडी आणि त्या संतर पंचपदीला सुरुवात त्या जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे। पंचपदी जशी संपत आली तशी बुवांची स्वारी, जरा टेंगू मूर्ती, सरपातळ जहाज आहे, मस्तकाला सुंदर पगडी आहे, अंगावरती 12 मंदी कासलेली आहे, आपण सब होतं काळा सावळा देह, सुंदर मुद्रिका आहे, वैष्णवी काढलेली आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, अंगावरती उतरणं खांद्यावर, या खांद्यावरनं त्या खांद्यावर घेतलंय आणि या सगळ्याला लागत असं मुखावरती पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। विना आधार प्रदान व्हावा, बुवांची स्वारी गादावर उभी आहे, तो विणेकरी मागे जाऊन उभा राहिला आणि काय अभंग घेताना ठप्प गर्दी हो, बसायला जागा नाही, अशा ह्याच्यामध्ये दारामध्ये काहीतरी गडबड झाली, कोणीतरी आतमध्ये, कळाले तुला? अरे आतमध्ये कीर्तन चाललंय, असं कोणतरी मागचा जोरात ओरडला, पुढचा जोरात ओरडला, अहो गप्प बसा ना, किती जोरात ओरडताय, पुढे कीर्तन चाललंय। त्याचा शेजारचा त्याला म्हटला, अहो तुम्ही हे ओरडून कशाला सांगताय? मागे काहीतरी गडबड झाली, कोणतरी मंदिरात यायचा प्रयत्न करतोय, त्याला कीर्तन ऐकायचं यायला उशीर झालेला, लहान छोटासा जीव, त्याला यायला उशीर झालेला, त्या उंबऱ्यापाशीच आहे, आतमध्ये बघतोय ते कीर्तन चालू झालेलं, आज जायचंय त्याला, पण काय करणार, आज जाता येत नाही, उंबऱ्यापर्यंत लोक बसले, तो मुंगीला शिरायला जागा नाही अशी गर्दी, आणि हा बिचारा त्या उंबऱ्यावरतीच जरा ताटकळत असा बघतोय, पुढं कुठं जागा आहे का आतमध्ये जायला? दारातली माणसं त्याला ओरडतोय, अरे पळत आहे का, कीर्तन चालू आहे, बिचारा तसाच बसलाय, पण स्पष्ट आवाज ऐकू येतोय, वातावरणामध्ये शांतता असल्या कारणाने शब्दांची फेक स्पष्ट ऐकू येते आणि तो कीर्तनकार जे बोलतोय तो या मुलापर्यंत पोहोचतोय, जाऊ दे पुढं जाई बघता आलं म्हणून काय झालं, काल तर तेच नेता येतील ना, म्हणून मुलगा तिथंच बसलाय आणि समोरचा कीर्तनकार अभंग येतोय, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक
वेळ सुखाला कधीसे तळमळ सुखाला कधीसे तळमळ तरी तू कठीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी मग तू अवघाची सुख होशी अवघाची सुख रूप होशी. पंढरीनाथाचाच अभंग घ्यावा. रसाळ वाणी, ओघवती वाणी, प्रासादिक वाणी, भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली वाणी आणि ज्या वाणीने भगवंत सुखावला जाईल अशीच शब्द रचना त्या पोटातून बाहेर पडतीये. याचा परिणाम एखाद्या आईचे शब्द जसे मुलाच्या हृदयामध्ये जाऊन भेटतात ना तसे बुवाचे शब्द श्रोत्यांच्या कर्णरंध्रात नाही रोमरोमाला जाऊन भेटले. पोरगा तिथं बसलाय आणि ऐकतोय. जीवनातली दुःख घालवायची असते, जीवनातली तळमळ घालवायची असेल, जीवनातलं उद्वेग घालवायचा असेल, जीवनातली काळजी घालवायची असेल, जीवनातलं भय घालवायचं असेल, सर्व वेदनांपासून सुटका हवी असेल तर उपाय फक्त एकच. सुखा लागी करीसी तळमळ. काय कर तरी तू पंढरीसी जाई एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी. काय शब्द आहे तो महाराजांचे. मग तू अवघाची सुख रूप होशी. अवघा, अवघा शब्द वापरलाय हा. नुसता सुखरूप नाही, अवघाची सुखरूप. अवघा याचा अर्थ अंतर्बाह्य सुखी होशील. माणसाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दुःख असतं ना. शारीरिक दुःख आहे, आर्थिक दुःख आहे आणि मानसिक दुःख आहे. याच्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी दुःखाने माणूस हा पिडलेला आहेच. असा एकही माणूस नाही की याच्यातल्या या तिन्ही गोष्टींपासून म्हटलं तो मुक्त आहे. कमी जास्त प्रमाणात कुठलं ना कुठलं तरी दुःख हे त्याला टोचतच आहे. आर्थिक असेल, शारीरिक असेल ना तर मानसिक. पण माझ्या पांडुरंगाकडे या अवघाची सुखरूप होशील. अरे काय ताकद आहे. तुमच्या आर्थिक गोष्टी सुटतील, मानसिक गोष्टी सुटतील आणि शारीरिक गोष्टी सुटतील. सर्वच गोष्टीपासून तू सुखी होशील बाबा. काय कर लोटांगण घालिता महाद्वारी तुझे दोष पडतील अनुमानी. काय महाराज शब्द केला. अरे माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये लोट म्हणून बाकीचे सगळीकडे साष्टांग दंडवत आहे पण माझ्या रावळामध्ये पांडुरंगाकडे लोटांगण आहे. लोटांगण आहे हा. बाकी सगळीकडे नमस्कार आहे पण पांडुरंगाकडे लोटांगण आहे. लोटांगण आणि नमस्कार याच्यात फरक आहे. नमस्कार सॉफिस्टिकेट स्थितीमध्ये केला जातो. बरेच लोक पायाची बोट आणि डोकं आणि हात एवढं स्टेप होतात. मधले इस्त्रीचे कपडे बिघडतात ना, मागे लागली तर उगाच नकोच. सॉफिस्टिकेट नमस्कार त्याच्यातले काही तर त्याच्याही पुढचेच एवढाच. आता तर नवीन पद्धत आली आहे. वाकण्याची भानगडच नाही, आता गुडघ्यालाच हात. म्हणजे मराठीतला शब्दप्रयोग लोक खरा करतात की पूर्वीचा शब्द होता पैलवानाचं डोकं कुठं गुडघ्यात असं म्हणायची पद्धत पूर्वी होती. बरोबरी आता लोक त्या गुडघ्याला हात लावून नमस्कार करतात. अरे गदाड्या पाय ठेवले ना तेवढ्यासाठी, गुडघे नाही आहेत. सॉफिस्टिकेट. पण माझ्या पांडुरंगाकडे लोटांगण आहे ना. चंद्रभागे करिता एक स्नान. काय ताकद आहे चंद्रभागेची. 3.5 कोटी तीर्थ दुपारी 12 वाजता चंद्रभागेमध्ये शुद्ध होण्यासाठी येतात. एवढी ताकद चंद्रभागेला दिली आहे. एवढी ताकद आहे. काय वर्णन केलं नामदेवांनी. दुपारी 12 वाजता 3.5 कोटी तीर्थ या चंद्रभागेमध्ये येतात आणि स्वतःला शुद्ध करून परत जातात. त्यामुळे दुपारी 12 वाजता जर चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याचं पुण्य आहे. 3.5 कोटी माहिती तीर्थ. नाव घेऊन सुद्धा मला सांगा 10 नद्यांची न थांबता नावं सांगा. न थांबता 10 नद्यांची नावं सांगता तीर्थ बघा. 3.5 कोटी कोणी लक्षात ठेवले. कोण लक्षात ठेवला. भारतीय तत्वज्ञान आणि
भागवतामध्ये असा विषय आहे, शरीरावरती जी रंध्र आहेत ना, म्हणजे रंध्र ही 3.5 कोटी आहेत. कशावरून मोजून बघा. तेरी बिचू मेरी बिचू, शरीरावरती 3.5 कोटी रंध्र आहेत आणि या रंध्रातनं तीर्थ बाहेर पडत आहे, घाम बाहेर पडतो ना. या तीर्थांना शुद्ध करायचं असेल तर दुपारी 12 वाजता चंद्रभागेत स्नान करा, असं नामदेव महाराजांनी शब्द केलाय. परिणाम मुलगा ते ऐकतोय आणि ऐकता ऐकता या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. काय ताकद आहे हो. सुखाचे हे सुख चंद्रभागे तटे, कुंडलिका भेटे उभे ठेवे उभे ठेवे. सुखाचे हे सुख काय, सुखाची मिराशी असा शब्द केला महाराजांनी. त्या सुखाची मिराशी अरे ते पूर्ण ते ऐकता ऐकता तल्लीन झाले, डोळे मिटते आणि डोळ्यासमोर पंढरपूर उभं राहिलं. तो पांडुरंग उभा राहिला. समचरण सरोजम सामरीनाम बुधावम आणि जगननी हितपाणी मंडलम मंडलानाम करुण तुलसुमाना कंधरम कंजनेत्र आणि सदयदवदहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीनाथ सुंदर सावळ परतवर्ण उभं राहिलं कोणाच्या समोर. ते मंदिर उभं राहिलं, तो चंद्रप्रभा उभी आहे, तो गरुड हा उभा राहिला आणि मनात म्हणतोय, मला वाटे की पंढरीसे जावे हो, मला वाटे पंढरीसे जावे, मला वाटे पंढरीसे जावे, डोळे भरून रमा रमणासे जावे, डोळे भरून रमा रमणासे जावे, मला वाटे पंढरीसे जावे, मला वाटे चंद्रभागेला अंग प्रक्षाळावे, चंद्रभागेला चंद्रभागेला अंग प्रक्षाळावे, गरुड खामासी आलिंगन द्यावे, मला वाटे पंढरीसे जावे, मला म्हणता ते कीर्तन संपलं आणि झाले कीर्तन शेवट गोड करा आणि स्मरा रखुमाईच्या बरा. कीर्तन रंगी वाजवा गोड टाळी, स्मरा रखुमाईचा पती. महाराजांचं कीर्तन व्हावं, आपण जसं ह्याची दानदिका म्हणतो तसं ते झाले कीर्तन शेवट गोड करा. शेवटचा अभंग म्हणतात. परिणाम कीर्तन संपावं, नमस्कार चमत्कार लोकांनी पुढे यावे. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ही प्रथा आहे की एकमेका लागतील पायी रे खेळ मांडी. आमच्या वारकरी संप्रदायात ही प्रथा आहे की एकमेक कीर्तन संपताना आपल्या शेजारच्या पायाला हात लावून नमस्कार करायची पद्धत आहे. का? भावना अशी आहे की न जाणो कीर्तन ऐकायला पांडुरंग येऊन बसलेला असतो आणि न जाणो माझ्या शेजारी बसलेला पांडुरंगच तर नसेल ना, तेव्हा तो जर पांडुरंग असेल तर जाता जाता त्याला नमस्कार होऊन जाईल, ही त्याच्यातली धारणा. परिणाम लोकांचा नमस्कार चमत्कारून लोक बाहेर पडतायत. मुलगा बिचारा दारात बसलाय. का? आपल्याला आज जाणं शक्य नाही, लोकांच्या पायाखाली तुडवले जाऊ. त्याच्याऐवजी कीर्तनकार कीर्तन संपल्यानंतर याच दारातनं बाहेर जाणार ना,
मला त्यांच्यापर्यंत जाणं शक्य नाही, पण त्यांना माझ्यापर्यंत येणं शक्य आहे ना. परमार्थामध्ये दोन स्थिती आहेत. एक तर तुम्ही त्याच्याजवळ जावा, नंतर त्याला तुमच्या जवळ बोलवा. खालच्याला वरती येणं जाणं सोपं आहे का वरच्याला खाली येणं सोपं आहे? सामान्य स्थिती आहे की खालच्याला वरती जाणं सोपं आहे का वरच्याला खाली येणं शक्य आहे? तर वरच्याला खाली येणं सोपं आहे. खालच्याला वरती जाण्यासाठी 10 वेळा जिन्यात बसावं लागेल. म्हणजे असं समजा तुम्ही की मुंबईमध्ये गेलात आणि 25 मजली इमारत आहे आणि लिफ्ट बंद पडली, 25 मजले चढून जायचं आणि तुमचं वय वर्ष साधारण 70-80 आहे. आता तुम्हाला वरती जाणं शक्य आहे का त्या लेखाला वरनं खाली येणं शक्य आहे? साधी गोष्ट. हे जर नक्की आहे तर भगवंताला आपल्याकडे येणं शक्य आहे, आपल्याला त्याच्याकडे जाणं अवघड आहे. मुलगाने हा विचार करावा, तो दारातच बसलाय आणि सगळ्यांचं झाल्यानंतर महाराज रात्रीचे 1:30-2 वाजले. कीर्तन संपलेलं. सामान्य व्यक्ती आहेत का? अहो, ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवान पंढरीनाथाने नाचावं असे नामदेव महाराज आहेत. सामान्य नामदेव महाराजांचं कीर्तन व्हावं आणि संत शिरोमणी नामदेव महाराज पुढे येत आहे, पुढे येत. दारात आल्यानंतर अंधार आहे सगळा. दारात आल्यानंतर पटकन पायावरती काहीतरी पडलं. पायावरती पडलेलं, पायाला गरम गरम लागलं पाणी, गरम गरम पाणी पायाला लागलं. काय पडलं? अंधारामध्ये नामदेवांनी जरा बाजूच्या मशालावरती करायला सांगितली. पाहिलं होतं एक जीव आपल्या पायावरती पडलाय. नामदेवांनी त्या देहाकडे पाहिलं, पटकन त्याला उचलला. लक्षात आलं रडतोय तो, त्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या पायाला लागलंय. उचलला त्याला, आपल्या कवेमध्ये घेतला नामदेवांनी. आपल्या उपरण्याने त्याचे डोळे पुसतायत आणि नामदेवांनी त्याच्याकडे पाहिलं. बाळा कोण आहेस तू? नाव काय तुझं? आणि असा नमस्कार करतात का? अरे आतमध्ये यायचंस. मुलाने त्यांच्याकडे पाहिलं. ते कीर्तन तुम्हीच केलं ना? मी नाही रे, पांडुरंगाने केलं. तेच ते हो, पण ते तुम्ही सांगितलं ना? नाही रे, पांडुरंगाने सांगितलं. म्हणजे तेच ते, तिथं तुम्ही उभा होतात ना? नाही रे, पांडुरंग उभा होता. तेच ते हो, पण ते तुम्ही होतात ना? ते तुम्ही पंढरपूरचं वर्णन केलं ते खरं आहे हो. म्हणजे तिथं गेल्यानंतर सगळे दुःख जातात का हो? म्हणजे सगळे वेदना तिथं गेल्या की जातात का हो? नामदेव महाराज म्हणते त्या शब्दातला जो रोख आहे ना, तो फक्त नामदेवांना कळला, संतांना कळतो का? नामदेवांनी त्या मुलाकडे जेव्हा पाहिलं, मुलगा होता छोटासा, पण स्थिती कशी? परी उपजत त्याला हातही पाय नाही. परी उपजत त्याला हातही पाय नाही. परी उपजत त्याला गोडी ही कीर्तनाची. परी उपजत त्याला गोडी ही कीर्तनाची. पोरगा जन्माला जो आला ना, तो बिना हातापायाचा जन्माला आला. पाठीला मात्र एवढं मोठं कुबड घेऊन जन्माला आला. त्यामुळे त्याचं नावच कूर्म असं पडलं. नावच कूर्म. पाठीला त्याच्यात एक कुबड, हातापायाच्या ठिकाणी छोटं छोटं आलेली अवयव की त्याच्याकडे बघून म्हणावं ह्याला हात म्हणतात, याला पाय म्हणतात, अशी स्थिती त्याची. 5-7 वर्षाचा मुलगा, छोटा. पण लहानपणापासून आजीने याला लहानाचा मोठा केलेला. 5 वर्षाचा पोरगा झालेला. आजी त्याला बिचाऱ्याला घेऊन हिंडायची, नदीवरती यायची, गंगेवरती गोदेवरती यायची, स्नान करायची, पोराला त्या पाण्यामध्ये खंगाळून काढायची. आंघोळ घालायची कशाला? हातही नाही आणि पाय नाही, नुसता देवाला खंगाळून काढायचा. त्याला घरी आणायचा. आजी पूजा करायची, पोरगं तिथं बसायचं. पोरगा म्हणायचा, आजी तुझ्या देवाला कसे हात पाय आहेत? मला देवच नाही, मला देवच नाही. त्यावेळेला आजीने सांगितलं, बाळा तुला देव नाही असं कसं होईल? अरे तुझ्यासारखाच देव आहे, तुझ्यासारखाच. माझा देव आहे? हो हो तुझा देव आहे. कुठे आहे? असं आहे, मोठी लोक
जर योग्य मार्गदर्शन करते झाली ना तर जीवाचा उद्धार झालाच म्हणून समजा. पण दुर्दैवाने योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून माझा पुढचा प्रवास कुठेतरी अडकतो. त्या मुलाला सांगितलं तुझा देव आहे, त्या देवाला त्या शाळीकरण काढला हो, हा पण तुझ्यासारखाच, याला पण हात पाय नाही तुला पण नाही, याला कसं कुबड आहे तसं तुला पण कुबड आहे, बघ आहे का ते तुझ्यासारखाच देव. अरे त्या मुलाला इतका आनंद झाला की माझ्यासारखा सुद्धा देव आहे. माणसाला दुःख कशाचं असतं माहिती का? आपल्यासारखं जगामध्ये दुसरं कोणी नाही याचं दुःख असतं. पण आपल्यासारखा दुसरा तिसरा ना की त्याचं दुःख कमी होतं. आमचे मामा नेहमी म्हणायचे माणसाला मरणाचं भय का वाटतं माहिती का? मरणाचं भय का वाटतं? कारण तो एकटाच मरणार असतो आणि बाकी सगळे जगणार असतात, याचं त्याला भय वाटत असतं. शाळेमध्ये वर्गामध्ये 60 मुलं असतील आणि त्याच्यातला एकच मुलगा जर नापास झाला ना तर त्या मुलाला फार वाईट वाटतो, फार वाईट. पण त्या मुलासारखी वर्गातली जर 10 मुलं नापास झाली ना त्या पोराची मान ताट असते, आई मी काय एकटाच नापास झालेलो नाही, 10 मुलं नापास झाली. म्हणजे तो तेवढ्या जोरात सांगतो का माझ्यासारखी काय मी एकटाच नाहीये, 10 लोक आहेत. माणसाला भय त्याचं असतं की माझ्यासारखा जगात दुसरा नाही आणि माझ्यासारखा दुसरा दिसला ना की त्याचं दुःख जात असतं, दुःख जात. परिणाम त्याचा देव सापडला. त्या दिवसापासून तो शाळीग्राम त्यांनी तोंडातच ठेवावा. गंगेवरती स्नानाला जायचा, तिथं स्वतःचं स्नान झालं की त्या देवाला काठावरती ठेवलेला तोंडात चूळ आणावी आणि त्या देवावरती टाकावी. का? तीच त्याची आंघोळ. हातच नाही ना त्याला चोळणार कसा? ती चूळ टाकायची ही आंघोळ. त्या देवाला पुन्हा आपल्या तोंडात ठेवावा. देवाला तोंडात ठेवणं याचा अर्थ त्याचं नाम तोंडामध्ये ठेवणं असा त्याचा अर्थ आहे. तर उद्यापासून तुम्ही देवाला तोंडात ठेवायचा, घरातल्या देवाला उचला आणि तोंडात ठेवा नाही. देवाला तोंडात ठेवण्याचा अर्थ देवाचं नाव तोंडात ठेवणं असा अर्थ. परिणाम म्हणता म्हणता या मुलाची आजी ही गेली, एकटा पडला. गावातली पोरं बाळं ह्याची चेष्टा करायची, कुरडत त्या गंगेवरती जावं लागायचं. त्यावेळेचे रस्ते दगडफोट्याचे रस्ते, मातीचे रस्ते, त्यामुळे चिकटायचं लागायचं. पण तरी पोरगा त्या गंगेवर जायचा, तसा स्नान करायचा, त्या देवाला स्नान घालायचा, पुन्हा तोंडात ठेवायचा. लहान मुलं त्याला दगड फेकून मारायची, वैतागलेला. पण तरी सुद्धा आपला जीव रमवण्यासाठी हा मुलगा ज्ञानोबा मागुले ज्ञानोबा मागुले आपली वेदना विसरण्यासाठी ठरवून जायचा. आज भगवंताच्या दारात नामदेवांचं कीर्तन ऐकलं आणि उपलब्धी झाली आपण पंढरपुरात जावं का? तिथं गेल्यानंतर अवघं सुख प्राप्त होतं. या सगळ्या वेदनांपासून मी मुक्त होईल आणि तो पांडुरंग मला ते सुख देणार. मुलगा विचारतोय खरंच पंढरपुरामध्ये सुख आहे का? हो आहे. नामदेव महाराज त्याच्याकडे बघून म्हणतात बाळा, अरे पंढरपुरा पलीकडे दुसरीकडे कुठं सुखच नाहीये. सुख म्हणतात ना ते फक्त पंढरपुरातच आहे. मला मिळेल ते, मला मिळेल ना ते. का नाही मिळणार? तुला पण मिळणार. पांडुरंग सगळ्यांना सुख द्यायला बसलाय, त्याच्याकडे कोणी या सगळ्यांना सुख वाटायला तो बसलाय, तो कोणाला नाही म्हणत नाही. म्हणजे मला पण देईल तो, नक्की देईल तुला सुख. बरं माझ्यासारखा असताना तर म्हटलं असता तू कसला येतोय, तुला नाही हात नाही पाय, त्याच्यापेक्षा आपला इथंच बस. माझ्यासारखा असतं तर असं म्हटलं असतं. लक्षात ठेवा, संत हे कायम सकारात्मक विचार करणारे असतात आणि आमच्यासारखी माणसं कायम नकारात्मक विचाराचीच घंटा वाजवणारे असतात. त्याने काय होते, कशाला करायचं, त्याने काय होणार आहे. आमची इथूनच सुरुवात. संत हे कायम सकारात्मक विचारसरणी, पॉझिटिव्ह थिंकिंग हे संतांकडे कायम. मुलाला
डोक्यावर हात ठेवला तू नक्की पांडुरंगाकडे येशील, पांडुरंग तुला दर्शन दे बरं आणि अवघ सुख तुझ्या पदरामध्ये टाकेल. नामदेवांनी त्याला सांगितलं, मुलाला खाली ठेवलं. पोरं त्याच स्थितीमध्ये नामदेव महाराज निघून गेले सुद्धा आणि मुलगा फानावरती आला तर नामदेव महाराज कुठे? ते कधीच गेलेले. विचार केला आता कुठलं घर आहे कुठलं दार आहे, आपलं सगळं सुटलेलंच आहे. मला नाही आई, नाही वडील, नाही आजी, नाही आजोबा, मला कोणीच नाहीये. या गावाने म्हटलं मला पारखं केलेलं आहे, आता मी इथे राहू कशाला? याचा ऐवजी आहे ते जीवन पांडुरंगासाठी खर्च करीन आणि देहामध्ये जीवा जीव असेच तर पांडुरंग भेटवण्याचा प्रयत्न करीन. असा म्हणून मुलाने करावं काय? याच मातीतला मुलगा आहे, सामान्य नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नांदे सांप्रत कोटण नगरी, नांदे सांप्रत कोटण नगरी, नांदे सांप्रत कोटण नगरी, श्री हरीच्या नावावरी दयाची कीर्तिवान मी किती, दयाची कीर्तिवान मी किती. हस्तपद्माचा भारमध्ये हा मध्ये स्तवन मंजिरी, अर्पितो हरिपद कमलावरी, अर्पितो हरिपद कमलावरी. कोटणनगर म्हणजेच पोतनगर. या पोतनगराचं नंतरचं नाव पोटण नगर असं झालं. त्या पोटण नगराचं नंतरचं नाव प्रत्यस्थान असं झालं. त्या प्रत्यस्थानाचं नंतर नाव प्रतिष्ठान झालं. त्या प्रतिष्ठानाचं आजचं नाव पैठण असं आहे. या पैठणचा मुलगा नाव याचं कुर्म. तिथून जो निघाला, अंगात ताकद पाहिजे ना चालायला. चालणार कसला, तुरळतच जायचं. पंढरपूर, पैठण पंढरपूर जवळ अंतर नाहीये. मुलाने करावं काय? मला शक्ती पाहिजे आणि शक्ती देणाऱ्या देवतेलाच मला आज नमस्कार केला पाहिजे. म्हणून गोदे काठी मोनिया अंगकांती प्रक्षाळे, गोदे काठी मोनिया अंगकांती प्रक्षाळे, मंदिरासी मोनिया निश्चयास बोलवी, मंदिरास मोनिया निश्चयास बोलवी. काय केलं? तसाच गोदेवरती गेला. रात्रीचे 1:30-2 वाजले. अशा वेळेला गोदेवरती गेला. काय केलं? तिथं सचेल स्नान केलं. गोदे काठी बोनिया अंगकाठी प्रक्षाळी, मंदिरासी बोनिया निश्चयास बोलवी. कुठल्या मंदिरात आला? ज्या वेळेला त्या वेळेला त्याच देवतेची गरज असते. आज मला ज्या देवतेची गरज आहे तो देव म्हणजे वायुपुत्र तू महेश असुरांतक भूतळी, वायुपुत्र तू महेश असुरांतक भूतळी, शक्ती अर्पी यातनास चालण्यास पंढरी. कोणाकडे आला? दुसऱ्या मंदिर नाही, भगवान मारुतीच्या मंदिरात. तो सुद्धा दास मारुती नाही, वीर मारुतीच्या मंदिराला आहे का? शक्ती अर्पी यातनास चालण्यास पंढरी. मुलगा काय? तो पांडुरंगाला म्हणजे त्या मारुतीला सांगतोय, तू वायुपुत्र आहेस, तू वीरपुत्र आहेस, तू वीर मारुती आहेस. तेव्हा रामाला जसं खांद्यावरती घेऊन आई रावणाच्या ताब्यात सोडवलंस ना, तसं मला खांद्यावरती घेऊन पंढरपुरात जा. तो त्या मारुतीला सांगतोय, वायुपुत्र तू महेश असुरांतक भूतळी. काय कर? शक्ती अर्पी यातनास चालण्यास पंढरी. मला पंढरपूरला चालत जायचंय आणि त्याच्यासाठी मला शक्तीची गरज आहे. तू शक्तीची देवता आहेस म्हणून मला तू शक्ती दे. देवा, हस्तपद्माचा अभाव जाणतोस ईश्वरा, पदपथान थांबवी आणि रूप दावी विठ्ठला. पोरगा त्यांना सांगतोय मारुतीरायांना, मारुतीराया रस्त्याने चालताना खास खळगे आहेत, दगड गोटे आहेत, वेळ प्रसंगी माझ्या अंगात रक्ताच्या शिळकांड्या उडतील, मला वेदना होतील, मला खूप लागेल, मला पुढे जायची इच्छा होणार नाही. देवा, हात पायाचा अभाव जाणतोस ईश्वरा, पण पदपथा न थांबवी. देवा, कितीही यातना झाल्या तरी सुद्धा रस्त्यामध्ये मला थांबवू नको आणि काय कर? पदपथान थांबवी रूप दावी विठ्ठला. मला पांडुरंगाचं रूप दाखव. शेवटी प्रार्थना केली, हा देवा, पण असं आहे तरी सुद्धा माझी तुला विनंती आहे,
हस्त पद्माचा अभाव जाणतोस ईश्वरा आणि पदपथान थांबवी रूप दावी विठ्ठला. देवा पण माझी शेवटी तुला एक विनंती आहे. यदा कदाचित चालता चालता आता मला चालणंच अवघड झालं, चालणंच अवघड झालं, मला पुढं पाऊल टाकणं अवघड झालं, नवे नवे मी पाऊल टाकूच शकणार नसेल, अशी जर परिस्थिती आली तर त्या वेळेला कडे घेई नेतनास आणि रूपदावी विठ्ठल. त्यावेळेला देवा मला तू कडेवरती घे आणि मला पांडुरंगाचं दर्शन घड, पंढरपुरात घेऊन जा, अशी प्रार्थना मारुतीरांना केली. जणू काय त्यांनी आशीर्वाद दिला असा विश्वास पाहिला आणि मुलगा निघाला. पैठणातला पोरगा रात्री 2 वाजता निघालाय. कुरडत कुरडत त्या मातीचे गोटीचे रस्ते सगळे. लक्षात ठेवा, दगड मातीच्या रस्त्यात ना ऊन कमी लागतो. डांबरी रस्त्यावरती पोळलं जातं, दगड मातीच्या रस्त्यावरती पोळलं जात नाही. पण वेदना मात्र दगड मातीवरती जास्त होतात, डांबरीवरती होत नाही. डांबर आल्यापासून लोक डांबरट झाली. दगड मातीचे रस्ते होते तोपर्यंत माणसाच्या मनामध्ये ओलावा होता आणि मृदगंध होता. डांबरी रस्ते झाले आणि मृदगंधच गेला. कुरडत कुरडत पोरगं चाललंय. अंगाला लागतंय कुठेतरी टोकीदार ढग लागायचा, अंगातनं चिळकांडी ओढायची, जोरात ओरडायचा, आई कोण ओरडायचा. पण मलम लावायचं काय, तिथलीच माती म्हटलं, त्या मातीतच पुन्हा आपला पाठ म्हणा पोट म्हणा ते त्याच्यातच घुसळायचं. त्याच मातीचा म्हटलं लेप त्या जखमेवरती लावायचा आणि पोरगा तसाच खुरडत खुरडत चालायचा. वेदना आहेत ना, पण त्या वेदनांचा परिणाम त्या मुलाला भगवान पांडुरंगापासून दूर करण्याचा विचार करतायत. मुलाने केलं काय, त्याच्या मनाला वेदनांच्या पासून दूर करण्यासाठी भगवान पंढरीनाथामध्ये मनाला रंगवून टाकलं. मनाला पांडुरंगात रंगवण्याचा परिणाम देहभावच हरपून गेला त्याचा. आणि देहाला होणाऱ्या वेदना कळतात कशाला, मन देवामध्ये रंगवून टाकलं त्यांनी. आणि त्या क्षणापासून पोरगा भगवान पंढरीनाथालाच आळवतोय. प्रत्येक पावला पावलावरती, प्रत्येक क्षणाक्षणाला त्याच्या तोंडात एकच शब्द आहे, पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. नित्य जीवाला गतसे, नित्य जीवाला गतसे, विठू तुझी ओढ. पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. विठुरायाचे हे रूप अंतरी धरूया, विठुराय नाहो नित्य अंतरी स्मरूया. दरबारी पंढरीनाथा, दरबारी पंढरीनाथा, मूर्ती तुझी तोड. पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. पंढरीच्या पांडुरंगा तुझे नाम. चाललाय 8 दिवस पोरगा चालतोय. 8 दिवस रस्त्याने येणारी जाणारी माणसं ते सुद्धा वारकरीच. या जीवाकडे पाहून त्याला कोणीतरी भाकर तुकडा द्यावा. पण असे त्याच्या श्रमाच्या मानाने त्याला मिळणारं अन्न हे तुटपुंज आहे. तुटपुंज याचा परिणाम, पोटभर अन्न न मिळण्याचा परिणाम. 8 दिवस पोरगं चाललं पण आज बेशुद्ध पडलं. अंगातल्या रक्ताच्या चिळकांड्या लाल बुंद झालेलं ते पोरगं कोणीतरी वारकऱ्यांनी उचलून एका झाडाखाली ठेवलं. त्याला वारकरी पुढे निघून गेला. पण बेशुद्ध असणारं हे पोरगं अंतरंगामध्ये मात्र वासुदेव भगवान पंढरीनाथाचा जप अंतरंगात चाललाय. गंमत तुम्हाला सांगतो, त्या झाडाखाली ठेवलेलं पोरगं आणि त्याच रस्त्याने एक बैलगाडी चाललेली, तुफान वेगाने चाललेली बैलगाडी. आणि त्या छकड्याला ओढत ओढत तो बैलगाडीवाला, त्याचा सहज लक्ष त्या झाडाखाली गेलं. झाडाखाली कोणतरी एक जीव तिथं आहे. आपला छकडा थांबवला नाही, उतरला. आपल्या जवळच पाणी त्याच्या अंगावर शिंपडावं, आपल्या उपरण्याने त्याचं अंग सगळं पुसून काढलं.
सुंदर पोरग हो, सुंदर. पण ते पाणी शिंपडायचा परिणाम पोरग शुद्धीवर आलं. आणि गंमत म्हणजे त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं, दादा तुमच्या हातात जादू आहे. जादू? तुमच्या हातात जादू आहे? अहो मला केवढ्या वेदना होत होत्या माहितीये का, पण तुम्ही हात लावला बघा सगळ्या वेदनाच गेल्या. तुम्ही ना अगदी देवासारखेच आलेले दिसता. ती बैलगाडी तुमची का? हो. तुम्ही कुठे चाललाय? मी द्वारकेला चाललोय. द्वारकेला? मग जाऊ देत. म्हणजे मी पंढरपूरच्या रस्त्याने द्वारकेला चाललो. म्हणजे तुम्ही पंढरपूरच्या मार्गाने चाललाय? पंढरपुरात नाही चाललो, पंढरपूरच्या रस्त्याने चाललो, बायपास. दादा माझं एक काम करा, मला पंढरपूरला जायचंय हो, पण ना आता मला चालवत नाही हो, तुम्ही मला सोडाल तिथं. म्हणजे आज असं सोडल्याबद्दल काहीतरी द्यायचं असतं, पण काय देणार, माझ्याकडे पैसा का काही नाही. मी तुम्हाला एक नमस्कार देईन म्हणेन तर हात जोडायला माझ्याकडे हात पण नाही येतो. मी नुसतं तोंडाने तुम्हाला नमस्कार म्हणेन, चालेल? बैलगाडीवाला म्हटला, तिथं पैसा अडका हवाय कोणाला हवाय. त्या पोराला उचला बैलगाडीत ठेवला आणि छकडा सोडला. पोटातलं पाणी आले ना. पोरगा म्हणतो, दादा काय तुमची बैलगाडी हो? अहो म्हटलं पोटातलं पाणी आलत नाही. बैलगाडीवाला म्हटला, अरे 8 दिवसात पाणी पिलं नशील तू म्हणून हालत नाही. नाही हो, अहो म्हटलं कळतच नाही गाडी चालली. भैया गाडी वाला, अरे भैया गाडी वाला, स्वर द्या मला चालेल. धीरे से गाड़ी हाँक रे भैया गाड़ी वाला, धीरे से गाड़ी हाँक रे. भैया गाड़ी वाला, धीरे से गाड़ी हाँक रे. गाड़ी है तेरी छैन चमेली, गाड़ी है तेरी छैन चमेली, बैल है तेरे गुलजार. बैलगाडी हो, अभंग हा जो आहे ना तो आमच्या कबीरांचा आहे हा. आणि कबीरांनी हा अभंग लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर हा कूर्मच असला पाहिजे. कूर्मच कबीरजी लिहितात, अरे भैया गाडी वाला, धीरे से गाडी हा करे. तुझ्या सहवासामध्ये जो आनंद मिळतोय ना तो लवकर संपू नये म्हणून मी तुला म्हणतोय, धीरे से गाडी हा करे. तो पोरगा म्हणतोय, तुझ्या बरोबर बोलताना मला जो आनंद मिळतोय तो मला पांडुरंगाबरोबर बोलण्याचा आनंद मिळतोय असं वाटतंय, म्हणून मी तुला म्हणतोय जरा गाडी हळू चालव. का? गाडी हे तेरी छैन छबेली आणि बैल हे तेरे गुलजार रे. तुझ्या गाडीचं काय वर्णन? बोलता बोलता चंद्रभागा आली हो. बैलगाडीवाला म्हणतोय, पोरा ते बघ त्या नदीच्या पलीकडे दिसतं ना ते पांडुरंगाचं देऊळ. बरं आलं का? हो. बैलगाडीवाल्याने त्या उचलला, खाली ठेवला. दादा लय उपकार झाले तुमचे, मी फक्त नमस्कार म्हणतो. बरं बैलगाडीवाल्याने त्याच्याकडे पाहिलं, गाडीत बसला आणि तिथून जो निघाला तो थेट विटेवरतीच जाऊन उभा राहिला. चालाय का? तो विटेवरतीच जाऊन उभा राहिला. सामान्य असताना तर तो राहिलाच नसता. साक्षात पांडुरंग होता तो पोरगा त्या चंद्रभागेवरती. आणि आता पहिलं तीरावर जायचो, मध्ये एवढी मोठी नदी आहे, त्या नावेतनं लोक पलीकडे जात आहेत. पूर्वी चंद्रभागेला पाणी असायचं त्यामुळे नावेतनं पलीकडे जायचं. ओ दादा, ओ काका, ओ मामा, मला द्या ना पलीकडे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, मला देवाला बघायचंय. हो मला ते आमच्याकडे महाराज आले होते ना, ते म्हटलं होते सगळं सुख तिथं मिळतं, मला द्यावं तिथं. अरे कोण कुठला भिकारला? अरे आमच्या बरोबर तिकडे पलीकडे येतोस? अरे तिथं मरशील फुकटचा, इथं बसूनच त्या कळसाचं दर्शन घे. असं म्हणू नका. देवाच्या दारामध्ये वांगाला बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं, देवाचं नाव घ्यायचं असतं. अरे तुम्हाला शिकवतोस का? म्हणून वारकरी त्याची निर्भत्सना करतायत.
पोरगा म्हणतोय मला पलीकडे न्यावं, तो नावाडी म्हणतोय पोरा पलीकडे सोडीन, पायी काय का? मी तुम्हाला फक्त नमस्कार देतो ना, असे नमस्कार दिले तर माझं घर कसं चालायचं? पैसा घेऊन ये, तुला पलीकडे सोडतो. पोरगा माझ्या म्हटला माझ्याकडे फक्त नामाचाच पैसा आहे, दुसरा पैसाच नाही. परिणाम पलीकडे जाईना, लोक नाही ना. म्हणून या मुलांनी शेवटी वारकऱ्यांना विनंती करायला सुरुवात केली की तुम्हाला नाही न्यायचं ना, नका नेऊ, पण माझं एक काम तर करा. काय? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीच्या राया, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी बाकी इच्छा नाही, एवढं करा. हाही अभंग तुकोबारायांचा आहे बरं, पण हा अभंग निंदना तुकोबारायांच्या डोळ्यासमोर हा कुर्मच असला पाहिजे. कुर्मच का? माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीच्या राया, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. वारकरी नाही ना तो, कोणी एक खेडूत वारकरीच. दादा माझा नमस्कार देवाला सांगायला का? कोणी माझा नमस्कारच देवाला देत नाही. मी सगळ्यांना विनंती करतोय, पण मला कोणी नेतही नाही आणि माझा नमस्कारही कोणी सांगत नाही. तुम्ही सांगा माझ्या देवाला नमस्कार सांगा ना. त्याला सांगा तुझ्यासाठी एक जीव इकडे आलाय, पण त्याला पलीकडे येणं शक्य नाही, म्हणून त्यांनी नमस्कार सांगितलाय. तुला कोणाला नमस्कार करायचा? कोणाला म्हणजे काय? रावळामध्ये जो पांडुरंग आहे त्याला, त्या काळ्याला. काळ्या नाही येतो, पांडुरंग आहे तो. अरे तोच तो. कशाला आलास इथं? कुठून आलास? मी पैठणवरून आलोय आणि पांडुरंगाचं दर्शन गेला. पण कशाला? तिथं गेलं ना की सगळं सुख मिळतं असं म्हटलं. आमच्याकडे एक महाराज आले होते कीर्तनाला, त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं तू पंढरपुरात ये, तुला सगळं सुख मिळेल. येडा का गोळा? अरे इथं आल्यानंतर हे सगळे वारकरी सुखी झाले असते तर पुन्हा आले असते का? आले असते. अरे नुसतं असं बोलायचं असतं. हा काळ्या कोणाला सुख देत नाही, तो सुखी नाहीये, त्याची बायको गेली त्याला सोडून. तुम्ही पांडुरंगाचे वारकरी आणि असं तुम्ही देवाला नाव ठेवता, बरोबर आहे का? असं अहो देवळामध्ये आषाढीची वारी आणि दर्शनाची ही वारी सगळे सामान्य मंडळी नेतो. ज्ञानदेव नामदेव सावता माळी, गोरा कुंभार आदी संत मंडळी भगवंताच्या दारात तुम्ही दर्शन गेला, पण ते सावळपुर ब्रह्म आहे कुठं जागेवर? चित्त चैतन्य चोरून नेले, ते आहे कुठं? तिथं फक्त दगड दिसतोय, आपलं चैतन्य गेलं कुठेतरी. सगळे एकमेकाला विचारते तुम्हाला दिसला का? तू नामदेव महाराजांनी विचारलं महाराज तुम्हाला दिसला का? नामदेव महाराज म्हटले मलाही नाही दिसला. ज्ञानराज माऊली तुम्हाला दिसला का? माऊली म्हटली इथं नाहीये, तो चंद्रभागेच्या पहिल्या तीरावरती आहे. लक्षात ठेवा, आईला तीरावरती जीव असतो, पहिल्या तीरावरती भगवंत असतो. आणि आईला तीरावर त्या जीवाला पहिलं तीरावरचा पांडुरंग मिळवायचा असेल तर माया नावाची चंद्रभागा पार करावी लागते. ती माया नावाची चंद्रभागा पार करण्याची क्षमता जीवामध्ये नसते. ती पार करण्याची क्षमता फक्त एका नावाड्यात असते, ज्याला सद्गुरू असं म्हणतात, त्याला संत असं म्हणतात. तोच ती पार करू शकतो. पहिलं तीरावरती दिसतंय म्हणून सगळ्या संतांनी यावं. दृश्य असं आहे, मुलाच्या तोंडावरती पांडुरंग आहे आणि पाठीवरती संत आहे.
पाठीवरती संत असल्याशिवाय पुढचा पांडुरंग कळत नाही. पुढचा पांडुरंग कळत नाही. संत हा पाठीवर असावाच लागतो. हा त्या वारकऱ्याशी मुलगा संवाद करतोय आणि वारकरी पांडुरंग संतांना सांगतोय, गप्प बसा, बोलू नका, मला संवाद करायचा आहे माझ्या भक्ताबरोबर. स्वतःला शिव्या घालतोय पांडुरंग. का? कारण तो सुद्धा एक रंग आहे, तोही एक रंग आहे. स्वतःला शिव्या घालतोय आणि मुलगा ते बोलतोय त्यांच्याशी. नामदेवांना सहन झालं नाही, पटकन त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही आमच्याकडे आला तर कीर्तनाला, तुम्ही मला उचलून घेतला होता, तुम्ही मला म्हटलं होतं तू पंढरपूरला ये, तर पांडुरंगला दिसेल. इतका एक्साइट झाला पोरगा, नामदेवांच्या डोळ्यात पाणी. हो पोरग त्यांना म्हणतोय, काय झालं तुम्हाला? तुमच्या डोळ्यात पाणी, तुम्हाला रडताय तुम्ही? तो पांडुरंग बघायला आला ना. हो. अरे पण तू पांडुरंग पंढरपुरात नाहीच आहे. हो पण तुम्ही म्हटलं होतं पांडुरंग पंढरपुरात आहे. अरे होता, पण आता पंढरपुरात नाहीये. माझं येणं सगळं वाया गेलं. नाही रे, पांडुरंग आहे. कुठे? त्या वारकऱ्याला नमस्कार कर. अहो ते वारकरी आहेत, पांडुरंग कुठे? करता नमस्कार. नामदेवानी स्वतःने पांडुरंगाच्या पायात या पोरा टाकला. हो आणि हात जोडले, देवा नामदेवा पोराचा उद्धार करा, उद्धार करा. भगवंत आहे. अहो आपल्या हातातली चक्र सोडली आणि भगवंताने पोराला उचलून घेतला, आपल्या हृदयाशी घेतला. तो सावळ परब्रह्म तो उभं राहिला. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजसा सुकुमार साक्षात परब्रह्म समोर उभा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पांडुरंगाने आपलं रूप प्रकट केलं. नामदेव महाराज म्हणतात, हाच तू पांडुरंग. मला सांगा, अहो सहस्त्र सूर्य रश्मी प्रकट झाल्यानंतर दुःखाची कहाणी राहील का? राहील. अहो मुलाला सर्व सुखाचा आदर भेटलं. भगवंताने त्याचे तर कल्याण केलंच, पण मुलाला विचारलं, गोड काय हवंय तुला? म्हटलं तुम्ही भेटल्यानंतर आता काय मिळवायचं राहिलं? सगळं मिळालंच, सगळं मिळालं. नाही पण तरी सुद्धा काहीतरी मला काही नको देवा, मला तुला द्यायचंय. मग देवा असं द्या की ज्याच्यामुळे तुमची कीर्ती वाढेल, असं द्या. पांडुरंग म्हटला, ज्या ठिकाणी तुला आणायला मी आलो ना, ज्या ठिकाणी तुला मी आणायला आलो ते गाव कुर्डुवाडी, लहुळ या गावाला पांडुरंग आणायला गेला. म्हटले या लहुळला तुझंच स्थान राहील, तिथंच तुझं स्थान राहील आणि तुझं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होणार नाही, असा आशीर्वाद देतो. आजही वारकरी भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर लहुळला जातात आणि कुर्मदासांचं दर्शन घेतात, तेव्हा वारी पूर्ण होते. किंवा आधी कुर्मदासांचं दर्शन घेतात आणि मग पांडुरंगाकडे येतात. पण कुर्मदासांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही, एवढा अधिकार कुर्मदासांना दिला. भगवंत तुम्ही त्याच्यामध्ये रंगून जा. तो किती मोठा करतो, तो त्याच्यापेक्षा तुम्हाला मोठा करतो. त्याच्यापेक्षा एवढा मोठा आमच्या कुर्मदासाला मोठा केला. आजही कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन आहे. या कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळच ह्या कुर्मदासांची समाधी आहे. तिथं समाधी आहे. आपण जर पुण्यावरून पंढरपूरला गेलात तर सोलापूर रस्त्यावरतीच हे कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी या कुर्मदासांचं दर्शन आजही हवं. का? पूर्ण गतीने गेला पण भगवंताला प्राप्त करता झाला आणि आपल्या ठिकाणच्या असणाऱ्या वेदना घालवण्यासाठी भगवंतामध्ये रंगून गेला. याचा परिणाम देह भाव हटून गेला. ही कला फक्त एक पांडुरंग देतो. म्हणून तुझी सेवा